चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, सैनिकी स्कूल, गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्याला चौकोन, काल भाग 1 पाहिला आपण. चौकोनाविषयी माहिती पाहिली, चौकोनाचे प्रकार. आज आपण या चौकोनावरील आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा अभ्यास करणार आहोत भाग 2 मध्ये. तर चला, सर्वांना गुड मॉर्निंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल, 3री 4थी MTS BTS तसेच 8वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं तासिका करत चला. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न, चौकोन आणि चौकोनाचे प्रकार, भाग 2 मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? एका चौकोनाच्या कोनांची मापे अनुक्रमे 4m अंश, 5 कंसामध्ये m अधिक 2 अंश, 7m वजा 20 कंसाचा कंस बंद अंश आणि 6 कंसामध्ये m अधिक 3 अंश अशी आहे. तर यमची किंमत काढा. या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे? चौकोनाच्या 4 कोनांची मापं दिलेली आहेत. काय केलेलं आहे? चौकोनांच्या कोनाची मापं दिलेत. हे एक पहिल्या कोणाचं माप आहे, हे दुसऱ्या कोणाचं माप आहे, हे तिसऱ्या कोणाचं माप आहे आणि चौथ्या. तर यमची किंमत काढायची आपल्याला. तर काय करायचे मित्रांनो? आपल्याला यमची किंमत काढायची. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे. काय माहिती आहे? काल आपण शिकलो की चौकोनाच्या चारीही कोनाच्या मापाची बेरीज, चौकोनाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज किती येते? 360 अंश येते. किती आहे? चौकोनाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज किती? 360 अंश येते. मग इथं आपल्याला काय दिले? 4m अधिक 5 कंसामध्ये m अधिक 2 अंश अधिक कंसामध्ये 7m वजा 20 अंश अधिक 6 कंसामध्ये m अधिक 3 अंश बरोबर 360 अंश. बरोबर किती? 360 अंश. मग काय करू आपण? हे एक एक कंस सोडून घेऊ. हे 4m अधिक 5 ने ह्या कंसाला गुणा, 5m अधिक 5 दुनी 10 अधिक हे 7m वजा 20 अधिक 6 न कंसाला गुणा, 6m अधिक 6 18 बरोबर 360 अंश. बरोबर 360 अंश. मग हे 4m, 5m, 7m, 6m हे m आपण एकत्र करू. हे 4m अधिक 5m अधिक 7m अधिक 6m. आता इथे त्याच्यानंतर काय आहे? हे अधिक 10, हे 10 वजा हे 20 आणि हे अधिक 18 बरोबर 360 अंश. बरोबर 360 अंश. मग आता हे 4m, 5m, 7m आणि 6m. 4 आणि 5 किती झाले? 9. 9 आणि 7 16. 16 आणि 6 22. 22m अधिक, आता हे 10 अधिक आहे आणि हे 18 अधिक आहे. 10 म्हणजे प्लस प्लस एकत्र करा. 10 आणि 18 किती झाले? 28. आणि हे 20 मायनस आहे. 28 मधून 20 गेले तर किती राहिले? 8 बरोबर 360 अंश. मग 22m बरोबर 360. हे 8 अधिक आहे, इकडे जाऊन काय होईल? वजा होईल. मग m बरोबर हे 360 मधून 8 गेले किती राहिले? 352. हे 22 इथं गुणिले होते, इकडे येऊन काय झाले? भागिले झाले.
इकडे येऊन काय झाले भागिले झाले. मग यम बरोबर 352 भागिले 22. 11 भाग जाते का बघा. 11 त्रिक 33. 11 22ला जाते पण वर जाते का अंशाला. 11 त्रिक 33 2 उरले जाते. 11 दुनी 22. 11 त्रिक 33. 35 मधून 33 गेले 2 उरले पुढे 2 आहे 22 झाले. 11 दुनी 22. बे एक बे बे एक बे एक उरला 12 झाले. बेसकम 12. मग यमची किंमत काढा म्हणले. यम बरोबर 16. यमची किंमत किती येईल. यम बरोबर 16. चला 18 कसं दिले. हांडे नरखेडकर मुळवणे संचिता रंडाळे पुनगले राजुरे पवार वाघ बर्डे मयूर. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. चला श्रीरामे आशिष कुमार. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न एका चौकोनाच्या कोणांची मापे 2:3 3:5 5:6 या प्रमाणात आहेत तर तो चौकोन कोणता. तर पहा आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे. कोणाची मापं दिलेली आहे. त्याचं प्रमाण दिलेलं आहे 2:3 3:5 5:6. तर काय करू आपण समान पट x मानू. समान पट बरोबर x मानू. बरोबर आहे. आता काय होईल 2:3 म्हणजे हे 2x 3x 5x आणि 6x आलं. मग आपल्याला चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते रे दादा 360 अंश. किती 360 अंश. बरोबर आहे. तर मग हे काय करावं लागेल. हे कोणाची माप आहे 2x अधिक 3x अधिक 5x अधिक 6x बरोबर 360. बरोबर 360. मग आता बेरीज करा 2x आणि 3x किती झाले 5x 5x आणि 5x 10x 10x आणि 6x 2 आणि 3 किती झाले 5 5 आणि 5 10 10 आणि 6 16 16x बरोबर 360. 16x बरोबर 360. तर आपल्याला अगोदर काय करावं लागेल तर x ची किंमत काढून घ्यावी लागेल. आपल्याला अगोदर सर्वप्रथम काय करावं लागेल x ची किंमत काढून घ्यावी लागेल. मग चला x बरोबर 360 भागिले 16. 16 1 16 16 दुनी 32 किती उरले 36 मधून 32 गेले 4 उरले 40 झाले. 16 दुनी 32 40 मधून 32 गेले 8 उरले. भाग जात नाही दशांश 80 झाले 16 85. मग x बरोबर 200 x बरोबर 22.5. x ची किंमत किती मिळाली आपल्याला 22.5. मग आता 2x बरोबर काय होईल 22.5 गुणिले 2 म्हणजेच काय होतं 22 दुनी 44 आणि 45 अंश. 45 अंश. त्यानंतर 3x बरोबर 22.5 गुणिले 3 3 गुणा 3 5 15ला 5 हातच्याला 1 3 दुनी 6 आणि 1 7 3 दुनी 6 67.5 अंश. त्यानंतर 5x बरोबर 22.5 गुणिले 5 5 5 25ला 5 हातचे 2 5 दुनी 10 आणि 2 12ला 2 हातच्याला 1 5 दुनी 10 आणि 1 11 5 दुनी 10 आणि 2 5 दुनी 10
एक 5 5 5 25ला 5 हातच्याले 2 5 2 10 2 12 2 हातच्याले 5 2 10 1 11 6x बरोबर 22.5 गुणिले 6 6 पंचे 30ला 0 हातच्याले 3 6 2 12 आणि 3 15ला 5 6 पंचे 30ला 0 हातचे 3 6 2 12 12 आणि 3 15ला 5 हातच्याला 1 6 2 12 आणि 1 13 हे दशांश इथं म्हणजे 1 ते 35 अंश. मग इथं आपल्याला काय मिळाले 45 अंश 67.5 अंश 112.5 अंश आणि 135 अंश. तर मग या ठिकाणी तुमच्या एक लक्षात आलं का आता काय काय लक्षात आलं हा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे म्हणते त्यानं. तर या प्रमाणात आहे तर चौकोन कोणता आहे तो तर पहा हे 45 आणि 135 ह्याचं माप किती होऊ लागले 180 अंश. याचं माप किती होऊ लागले 180 अंश बरोबर आहे. आणि ह्या 67.5 आणि 112.5 ह्याचं माप किती होऊ लागले 180 अंश. 180 अंश. मग हा कोणता आहे तर हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन. आता कारण की समोरासमोरचे जे कोन आहेत त्याचे समोरासमोरच्या कोनाचे समलंब चौकोन कसा असतो आपल्याला माहिती आहे. समोरासमोरच्या बाजू समांतर असतात बरोबर आहे. समोरासमोरच्या बाजू समांतर असतात. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची केवळ एकच जोडी समांतर असते म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा कोणता चौकोन मिळाला तर समलंब चौकोन मिळाला. आलं का लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे चौकोन पी क्यू आर एस या समभुज चौकोनात माप कोन पी क्यू आर 60 अंश तर माप कोन पी एस आर बरोबर किती. पहा काय म्हणलेलं आहे चौकोन हे पी क्यू आर एस चौकोन पी क्यू आर एस आहे. हा समभुज चौकोन आहे म्हणजे ह्याच्या चारही बाजू इथं जरी मी काढायला जरी समजा आलं नसलं म्हणजे आकृती जरी व्यवस्थित तशी दिसत नसली तर समभुज चौकोन आहे म्हणजे चारही बाजू कशा आहेत ह्याच्या समान मापाच्या आहेत. कशा आहेत समान मापाच्या. मग पी क्यू आर एस हे मधला अक्षर जे आहे क्यू त्याचं माप किती आहे 60. ह्याचं किती आहे 60 अंश आहे. ह्याचं माप किती आहे 60 अंश आहे. तर आपल्याला माप कोण पी एस आर ह्याचं माप काढा म्हणलेलं आहे. काय काढा म्हणलेलं आहे ह्याचं माप काढा म्हणलेलं आहे. मग काल आपण एक शिकलोत काय शिकलोत समभुज चौकोनात समोरासमोरील कोन समान असतात. समोरासमोरील कोन समान असतात. समभुज चौकोनात समोरासमोरील कोन समान असतात. मग माप कोन पी क्यू आर जर हे 60 अंश असेल तर त्याच्या समोरचा कोन कोणता आहे बरोबर माप कोन पी एस आर हा आहे. हाही कितीचा होईल 60 अंशाचा होईल बरोबर आहे. हा कितीचा होईल 60चा होईल. मग आता हा जर हे 60 आणि 60 किती झाले 120. मग आता 360 मधून 120 जर गेले
आपल्याला जर पुढे ह्या दोन कोणाचं जरी माप विचारलं तरी सांगता यावं आपल्याला. हे दोन प्रश्नामध्ये असं येऊ शकतो की या कोणाचं माप 60 आहे, तर माप कोन PSR बरोबर किती, आणि माप कोन SPQ आणि QRS हे समान मापाचे आहे, तर त्या दोन कोणाचं माप किती म्हणलं तर मग या दोघाचं किती झालं 120. मग 120 वजा करा, किती राहील 240. मग 240 भागिले 2 करा, 120 येते. म्हणजे या कोणाचं माप 120 आणि या कोणाचं माप 120, कारण की समोरासमोरील कोणाचे माप कसे आहेत, समान असतात समभुज चौकोनामध्ये. मग आपल्याला असं बी सांगता येईल माप कोन QPS किंवा SPQ बरोबर 120 अंश बरोबर माप कोन SRQ म्हणजे ह्याचंही किती होईल 120च होईल. ह्याचं किती झालं 60. आलं का लक्षात. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये आपण दुसरा एक प्रश्न हे केला. समभुज चौकोनामध्ये एका कोणाचं माप मिळालं तर आपल्याला बाकीच्या कोणाची माप काढता येतात. कशी काढता येतात पहा. हा समभुज चौकोन आहे, हे PQRS. तर या एका कोणाचं माप दिले आपल्याला 60 अंश, त्याच्या समोरच्या कोणाचं माप माहिती आहे. कसं माहिती आहे, समोरासमोरचे कोण समान मापाचे असतात म्हणून हे बी झालं 60. मग आता चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती 360. 360 मधून 120 वजा करा, किती राहिली 240. मग या दोन कोणाचे माप मिळून किती झालं 240. मग हे दोन कोण सुद्धा समान म्हणजे समोरासमोरील कोण आहेत, यांचे काय असतं कोणाचे माप समान असतं. मग याला भागिले 2 करावं लागेल, मग 120 येते. आलं. चला, बऱ्याच जणांचं आलेलं आहे, छान. म्हणजे काय झालं हे 60 अधिक 60 अंश अधिक 120 अंश अधिक 60 अंश अधिक 120 अंश बरोबर 360 अंश. आलं का लक्षात. सृष्टी भाऊसाहेब खेडकर, राजुरे, चोरमले, काळे, हांडे, मोरे, रंडाळे, संचिता. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न. चौकोन PQRS समांतरभुज चौकोन आहे. माप कोन P बरोबर 70 अंश, तर माप कोन Q बरोबर किती. चौकोन PQRS हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे. तर पहा, समांतरभुज चौकोन कोणता PQRS हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे म्हणते. हा काय आहे, समांतरभुज. तर मग माप कोन P किती दिले 70 अंश. काढा काय म्हणले Q. तर पहा, काढा काय म्हणले Q काढा म्हणले. तर मग आपल्याला काय सांगता येईल, समांतर आपण काल पाहिलेला आहे. समांतरभुज चौकोनात किंवा चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. समांतरभुज चौकोनात लगतच्या कोनांच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. बरोबर आहे. आपल्याला दिले इथलं 70. मग आता इथलं 70 दिल्यावर आपल्याला जर हे 70 दिलं तर लगतचा कोण ह्याला S आहे, ह्याला Q आहे. मग 180 मधून 70 गेलं, इथं काय येईल 110 येईल. आपल्याला विचारले Q, मग इथं काय येईल 110 येईल.
मग आता हे 110 गेलं, हे सॉरी इथं या लगतचं कोण पी आणि क्यू, या क्यू पीचं माप दिले, क्यूचं विचारलं, तर या दोघाची बेरीज 70 अधिक 110 बरोबर 180. लगतच्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती होते? 180. मग क्यूचं माप मिळालं. तसंच आपल्याला पीला लगतचा कोण यस आहे, मग याचंही काय येईल? 180 बेरीज येईल. 180 करण्यासाठी यसचं बी माप काय येईल? 110 येईल. मग आता 3 कोण मिळाले, तिघाची जर बेरीज केली तर काय होते? 110 आणि 110 220. 220 मध्ये 70 मिसळा 290. मग कमी किती पडले? तर 70 कमी पडले 360ला. मग याचं माप सुद्धा काय झालं? 70 अंश. मग माप कोण पी 70 अंश अधिक माप कोण क्यू 110 अंश बरोबर 180 अंश बरोबर 180 अंश. किंवा ह्याला तुम्ही असंही सोडवू शकता. ह्याचं माप आपल्याला 70 दिले, 70 अंश अधिक माप कोण क्यू बरोबर 180 अंश. मग माप कोण क्यू बरोबर 180 अंश वजा 70 अंश, तर माप कोण क्यू बरोबर 110 अंश. माप कोण क्यू बरोबर तोंडी आपल्याला करता येतं. माप कोण क्यू बरोबर 110. आलं लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर पहा, 30 अंश 60 अंश आणि 90 अंश मापाचे दोन काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडल्यास कोणती आकृती तयार होईल? कर्णाच्या बाजूने जर यांना जोडलं तर कोणती आकृती तयार होईल? पहा, हे का आहेत? दोन काटकोन आहेत म्हणते, काटकोन त्रिकोण आहेत. यांना काय करायचे? कर्णाच्या बाजूने जोडायचे. म्हणजे काटकोन त्रिकोण म्हणजे हे बघा, हे इथला 90 अंश मापाचा झाला एक, आणि दुसरा हा काटकोन त्रिकोण बरोबर आहे. हे दोन काटकोन त्रिकोण आहेत. ह्यांचं माप दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? हे 30 60 90. 30 60 90. 60 इथे असू शकतं, काही नाही, पण 90 इथं आहे. हे काटकोन त्रिकोण आहे. काटकोन कुठं होऊ लागला आहे? ज्या ठिकाणी, त्या ठिकाणचं माप किती आहे? 90 आहे. मग या दोघाला कर्ण कुठं आहे? ह्याचा हे कर्ण आहे. हे का आहे? कर्ण आहे. या कर्णाच्या बाजूने ह्याला काय करायचे? जोडायचं आहे. कर्णाच्या बाजूने ह्याला काय करायचे? जोडायचं आहे. तर मग हा काय तयार होईल हो? कर्णाच्या बाजूने जर आपण जर याला जोडलं तर पहा, दोन त्रिकोण जर असं कर्णाचं, हे कर्ण इथं आहे, हे कर्णाच्या बाजूने जर आपण जोडलं तर काय होतो? हा त्रिकोण समजा हे ए बी सी हा एक त्रिकोण झाला. पहा, त्रिकोण इथं आपण काय करू? इथं सी घेऊ आणि इथं डी घेऊ. म्हणजे इथं काय होईल? हे त्रिकोण ए बी डी, त्रिकोण ए बी डी हा एक त्रिकोण झाला. आणि दुसरा त्रिकोण काय झाला? त्रिकोण बी सी डी. ह्या दोघाला या कर्णाच्या बाजूने जर जोडलं तर हो का, हे ह्याचा इथं काय झाला? काटकोन झाला. ह्याचा हे काटकोन. म्हणजे पहा, आपण जर ह्याला असं जर झाकलं थोड्या वेळासाठी तर आपल्या लक्षात येईल, हा एक त्रिकोण झाला काटकोन त्रिकोण बरोबर आहे. आणि इकडच्या बाजूने जर आपण जर असं झाकलं तर हा एक काटकोन त्रिकोण होतो बरोबर आहे का? म्हणजे हे दोन काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडले तर हा काय झाला?
कोणता चौकोन झाला? तर आपण काल पाहिलेला आहे, काय पाहिलेला आहे? हा कोणता चौकोन तयार होईल? आयत होईल. हा आपण काल काय पाहिलं होतं? आयताची कर्ण एकरूप असतात. समोरासमोरील बाजू आयताच्या समान लांबीची असतात. ही बाजू जेवढी आहे तेवढीच ही आहे, ही जेवढी आहे तेवढीच ही आहे. म्हणजे हा काय झाला? तर आयत तयार झाला. आता कशामुळं आपण म्हणायचं ह्याला आयत? तर आपण काय पाहिलं होतं? तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान, आता समजा हे इथं जर आपण 90 अंश दिलं तर काय होईल? मग इथं किती अंश येईल? हो, हे इथं 90 अंश येईल. हा काय आहे? काटकोन आहे. इथं किती येईल? 90 येईल. बरोबर आहे. मग हे जर आपण 60 अंश घेतलं तर इथं 30 अंश येते. इथं काय येते? 30 येते. मग हे काय इथं 60 येते आणि इथं काय येते? 30 येते. इथं काय येते? 30. मग चौकोन जर धरलं तर आयताचे चारही कोण हे काटकोन असतात. बरोबर आहे. मग आता ह्याला आपण दोन त्रिकोण जोडले असं न समजता हा काय करू? आपण हा काय करू? आयत आहे असं समजू. तर ह्याचे चारही कोण काय झाले? काटकोन झाले. म्हणजे हे 60 आणि 30 किती झालं? 90. आणि हे 60 आणि 30 90. हे तर 90 90 आहेच. हे तर काय आहे? 90 90 आहेच. बरोबर आहे. म्हणजे आयताचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो. आयताचे कर्ण एकरूप असतात. समोरासमोरील बाजू समान आणि समांतर असतात. बरोबर आहे. ही बाजू या समोरासमोरील बाजू समांतर आणि समान मापाच्या असतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न: उबाळे, धुमाळे, बोराडे, श्रीरामे, नरखेडकर, संचिता, हांडे, राजुरे, आंभोरे, डोळे, गोरे, अभिजित. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न: एका समांतरभुज चौकोनातील एका कोनाचे माप 60 अंश असल्यास त्या चौकोनातील इतर कोनांची माप काय असतील? पहा, एका समांतरभुज चौकोनातील एका कोनाचे माप किती दिले? एका कोनाचे माप 60 अंश दिले. त्या चौकोनातील इतर कोनांची मापे काय असतील? पहा, समांतरभुज चौकोन हा काय आहे? समांतरभुज चौकोन आहे. आत्ताच आपण काय पाहिलं होतं? त्याला आपण काय नाव देऊ? ABCD. मग ह्याच्यामध्ये एका कोणाचं माप दिले. समजा हे एचं माप दिले 60 अंश. तर इतर कोणांची माप काढायची आपल्याला. इतर कोणांची काय करायची आपल्याला? माप काढायची. मग आत्ताच आपण काय पाहिलं होतं? समांतरभुज चौकोनात लगतच्या कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आता पहा, आत्ताच पाहिलं होतं. ह्याच्यावर आपल्याला चारही कोनाची मापाची मिळतात. आता पहा, आता हे माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर 180 अंश. बरोबर आहे. लगतचे कोन, याला लगतचे कोन आहे. तसंच माप कोन ए अधिक माप कोन डी बरोबर 180 अंश. बरोबर 180 अंश. मग आपल्याला माप कोन ए माहिती आहे किती आहे? 60 आहे.
60 अंश अधिक माप कोन बी बरोबर 180 अंश. मग माप कोन बी बरोबर 180 वजा 60. मग माप कोन बी बरोबर किती होईल 120. म्हणजे ह्याचं माप किती झालं 120 अंश. ह्याचं माप किती झालं 120 अंश झालं. मग आता इथं माप कोन ए किती दिला आपल्याला 60 अधिक माप कोन डी बरोबर 180 अंश. मग माप कोन डी बरोबर 180 वजा 60. मग माप कोन डी बरोबर 180 मधून 60 गेले 120 राहिले. मग या डीचे माप किती झालं 120 अंश. या एला डी आणि बी हे लगतचे कोण आहेत बरोबर आहे 120 अंश. मग आता हे 120 आणि 120 किती झाले 240. 240 मध्ये 60 मिसळा 300. मग इथं किती राहिलं आता 360. म्हणजे पहा माप कोन ए अधिक माप कोन बी अधिक माप कोन सी अधिक माप कोन डी बरोबर 360 अंश. मग माप कोन ए माहिती आहे 60, बी माहिती आहे 120, सी माप कोन सी माहिती नाही, अधिक माप कोन डी 120 बरोबर 360. मग माप कोन सी बरोबर 360 वजा 300. हे 300 कुठून आलं 120 आणि 120 240. 240 मध्ये हे 60 मिसळलं 300. मग माप कोन सी बरोबर 60 अंश. मग ह्याचं बी किती मिळालं आपल्याला माप 60. ह्याचंही किती मिळालं माप आपल्याला 60 मिळालं. मग आपल्याला काय म्हणले इतर कोणांची मापे काढा. तर इतर कोणांची जर माप काढली आपण हे 60 120 60 120 म्हणजेच इथं काय येईल हे 120. इथून आता हे दिलेलं आहे आपल्याला ह्याच्या पुढचं घ्या आहे 120 अंश कॉमा हे 60 अंश कॉमा 120 अंश. पर्याय जर असतील तर अशा प्रकारचा पर्याय. हे 60 आपल्याला दिलेलं आहे म्हणून आपण पुढचे घेतले. आलं. चला अभिजित गोरे नव्हतात तुम्ही 2-3 दिवस गावाला गेलतो का काय. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न. एका आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 12 सेमी आणि 5 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती. एका आयताची लांबी आणि रुंदी काय दिलेलं आहे या ठिकाणी 12 सेमी आणि 5 सेमी दिले. पहा हा आयत आहे PQRS. हा काय आहे आयत आहे. ह्याची ही लांबी किती दिले 12. हे समोरासमोरच्या बाजू कशा असतात ह्याच्या समान मापाच्या असतात. ह्याची बाजू किती दिले लांबी किती दिले लांबी 12 दिले. लांबी आणि रुंदी अनुक्रमे 12 आणि 5. मग ह्याची रुंदी किती झाली हे 5 बरोबर आहे. मग हा आपण याच्या कर्ण विचारले म्हणजे ह्याची बाजू विचारले आपल्याला. काय विचारले ही बाजू विचारले आपल्याला बरोबर आहे. बाजू म्हणजे इथं काय दिले पहा बाजू PS बरोबर 12 बाजू RS बरोबर 5. तर बाजू आपल्याला काय विचारले QS बरोबर किती. आता QS आपल्याला ही बाजू दिले ही बाजू किती झाली 5च झाली. ही बाजू किती झाली 12 झाली. मग आपल्याला PQ माहिती आहे बाजू PQ माहिती आहे 5 PS माहिती आहे 12. मग काय काढा म्हणले QS काढा म्हणले. म्हणजे हा काय झाला त्रिकोण PQS. हा काटकोन त्रिकोण आहे. हा कोणता आहे काटकोन त्रिकोण आहे. कारण की आयताचा प्रत्येक कोन हा कसा असतो काटकोन असतो. काटकोन असतो बरोबर आहे. तर मग
आपल्याला काटकोन त्रिकोण म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण काढायचे आपल्याला. पाया किती आहे 5, 5चा वर्ग अधिक उंची किती आहे 12, 12चा वर्ग. 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144. मग कर्णाचा वर्ग बरोबर 169. कर्णाचा वर्ग बरोबर 169. पहा, कर्ण वर्ग बरोबर 169. तर मग कर्ण बरोबर वर्गमुळामध्ये 169. कर्ण बरोबर 169 कशाचा वर्ग आहे 13चा. मग उत्तर काय आलं 13. उत्तर काय आलं 13. मग ही बाजू काय झाली, या त्रिकोणाची 13, या त्रिकोणाची ही 13. बाजू QS आपल्याला किती मिळाली तर 13 मिळाली. आलं का लक्षात. काय अवघड आहे, काहीच अवघड नाही. आपल्याला हा चौकोन घटक झाल्याच्या नंतर परत आपल्याला काय करायचे, वर्तुळ शिकायचे. त्यामध्ये आपल्याला परिघ आहे, क्षेत्रफळ आहे, वर्तुळाचा परिघ काढायचा आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर पहा पुढचा प्रश्न काय म्हणते, त्रिकोणाचे शिरोबिंदू व चौकोनाचे शिरोबिंदू बाजू यांची बेरीज किती. काय म्हणते, त्रिकोणाचे शिरोबिंदू. त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात तर 3 असतात. हे A, B आणि C हे 3 शिरोबिंदू. चौकोनाला शिरोबिंदू किती असतात तर 4 शिरोबिंदू असतात. A, B, C, D हे 4 शिरोबिंदू असतात. बरोबर आहे. मग आता हे त्रिकोणाचे शिरोबिंदू किती, 3. पुढं काय म्हणते, चौकोनाचे शिरोबिंदू. चौकोनाचे शिरोबिंदू किती हो 4. हे ABCD. पुढं काय म्हणतंय, चौकोनाच्या बाजू. किती येतात 4. यांची बेरीज करा. 3 अधिक 4 अधिक 4, 4 आणि 4 8 आणि 3 11. बेरीज किती आली 11. चौकोनाचे शिरोबिंदू आणि बाजू विचारले फक्त. चौकोनाचे शिरोबिंदू 4, बाजू 4, 4 आणि 4 किती झाले 8. त्रिकोणाचे बाजू विचारलं नाही दादा, त्रिकोणाचे फक्त शिरोबिंदू विचारले. असं गलती करू नका आणि उत्तर काहीतरी वेगळं देऊ नका. 14 उत्तर देऊ लागलेत काही जण, 13 देऊ लागलेत. कसं उत्तर देऊ लागलं. मग चौकोनाच्या बाजू 4, चौकोनाचे शिरोबिंदू 4, 4 आणि 4 किती झाले 8 आणि त्रिकोणाचे शिरोबिंदू 3, 8 आणि 3 11. आलं लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न. चला लाईक करत चला, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. एका चौकोनाच्या 4 क्रमागत कोणाच्या मापाचे गुणोत्तर 2:6, 3:6, 2:6, 6:3 आणि 3:6 आहे. तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा आहे. तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा आहे पहा. 4 क्रमागत कोणाच्या मापाचे गुणोत्तर 2:6, 3, 3:6 हा एक चौकोन आहे. ABCD. मग आपल्याला काय करावं लागेल, चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज बरोबर 360 अंश असते.
काय असते 360 अंश असते. चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. मग समानपट आपण काय करू, त्याची समानपट गुणोत्तर दिले म्हणून समानपट x. मग हे 2x अधिक 6x अधिक 3x अधिक 6x बरोबर 360 अंश, बरोबर 360 अंश. मग बेरीज करा. 2 आणि 6 8, 8 आणि 3 11, 11 आणि 6 11 आणि 6 किती झाले 17, 17x बरोबर 360 अंश. किंवा इथं आपल्याला जे प्रमाण दिलेलं आहे, इथं काय केलेलं आहे, आपल्याला प्रमाण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 2 6 2 6 3 आणि 3 6 हे प्रमाण दिलेलं आहे. मग याच्यावरून आपल्या एक लक्षात येतंय की हा काय आहे, हे 6 आणि 6 म्हणजे समजा हा कोण जर या कोणाचे माप 2x असेल तर या कोणाचे माप किती होईल मग 6x, आणि ह्याचं काय होईल 3x, आणि ह्याचं काय होईल 6x, ह्याचं काय होईल 6x. म्हणजे समोरासमोरच्या कोणाचे आपण आत्ताच थोड्या वेळाखाली पाहिलं होतं की समलंब चौकोनाचं काय होतंय की त्याच्या आता आपण समजा या दोघाचे समलंब या दोन कोण कसे आहेत, सारख्या मापाचे आहेत, बरोबर आहे. मग आपण जर हे 360 छेदामध्ये 17, 17 1 17, 17 दोन्ही किती झाले 34, किती उरले 2 उरले 20 झाले, 17 1 17 दशांश दिला 3 उरले 30 झाले, 17 1 17 13 उरले. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय येईल, जर 360 भागिले 17 जर केलो तर 21.17. मग हे 21.17 गुणिले 2 जर केलो तर 42.3. 21.7 गुणिले 6 130 6 130, आणि मग हा 21.7 गुणिले 3 जर केलो आपण तर 65.1, आणि परत इथं काय आहे 21.7 गुणिले 6 बरोबर 130. हे दशांशामध्ये येतं, हे काय होऊ लागले दशांशामध्ये येऊ लागले. पण ह्याचे समोरासमोरचे कोण हे 130 आणि 130 हे कसे आहेत, समान मापाचे आहेत. हे कसे आहेत, समान मापाचे आहेत. 2 6 6 3 आणि 3 6 समान मापाचे असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी हा कोणता चौकोन तयार होईल, हा समलंब चौकोन होणार नाही दादा, हा काय होईल पतंग आहे. हा आपल्याला पतंग घ्यायचं राहिले, विसरला आपण. काल घेतो म्हणलो होतो उद्याच्या ह्याच्यामध्ये आणि ते विसरून राहिलं. हे काय झाले, विसरून राहिले. पतंग कसा असतो पहा, हा असा असतो पतंग. पतंग आणि त्याचे गुणधर्म आपल्याला काल घ्यायचे राहिलेले आहेत, बरोबर आहे. चला ते उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ आपण, आणि उद्या काही आणखी काही प्रश्न असलेले ते घेऊ. प्रश्न नसतील तर वर्तुळ हा घटक घेऊ आपण. आलं का लक्षात. हा काय होईल पतंग. चला राठोड काय झालं अरे रे. चला या ठिकाणी आपण थांबूया. लागलीच 7 वाजता दुसऱ्या तासिकेमध्ये आपण भेटू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.